कारण जीवनात मायबाप एखादी पंगत चुकली तरी चालेल, जीवनामध्ये एखादी पंगत चुकली तरी चालेल, परंतु जर संगत जर चुकली तुमच्या आयुष्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही बाई. हिरा तो बंगला कुसंगे नाडीला जायसा. मायबाप तुमचा कितीही मोठा हिरा असला ना, हिरा कसा कन घेऊ, हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता घरी, तोची मोल पावे खरा करणीचा होय सुरा. सर्वांना माहिती असेल मायबाप, अस्सल जर हिरा असेल ना, अस्सल हिरा तो लोखंडाच्या ऐरणीवर जर ठेवला आणि लोखंडाच्याच घराने त्याच्यावरती जर घाव घातला तर तो अस्सल हिरा फुटत नाही मायबाप, त्या घरामध्ये शिरतो किंवा त्या ऐरणीमध्ये शिरतो, तो अस्सल हिरा आहे. इतका टणक असणारा हिरा, परंतु त्याची संगत, त्याला संगत जर ढेकणाची झाली ना मायबाप, आताच्या मुलांना ढेकूनही कळायचा नाही, कारण आता बाजाच बघायला राहिल्या नाही, ढेकूनच माहित नाहीत. पहिले म्हणजे मला माझ्या वेळेस मी नव्हत्या, पण मी लहानपणापासून ऐकत आलो, चांगलं बाजा बघितल्या. ढेकणं पहिल्याने मला वाटतं मातीची घरं होती, मातीच्या घरामध्ये बाजा उभ्या करून ठेवायच्या, आणि काही काही परंपरा आहेत ना आपल्या, त्याला भरपूर मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. आपण नवरात्र आल्यानंतर घरामध्ये जे सडा सावर्जन करतो ना, याला एक वैज्ञानिक दृष्टिकोन त्या काळचा होता. परंतु काय होतंय आपल्या हिंदू समाजामध्ये, आपण नको त्या गोष्टीला वाव देतो मायबाप, आपण नको त्या गोष्टीला वाव देतो, नको ते दाबून धरायला बघतो. आता कुठल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय की 4 पायाचं लागतं, 2 पायाचं लागतं, त्याशिवाय देव पावन होत नाही. हे आम्ही पोटासाठी करायला लागलो मायबाप, ते तुमच्या योग्यतेचं नाही. धर्म कुठलाही तुम्हाला सांगत नाही. मला काय सांगायचंय, ढेकून असंच लांबत जातं, काय होतं विषय निघला की लांबत जातं. ढेकून तो असणारा ढेकून जर हिऱ्याच्या संगतीत आला ना मायबाप, तर त्या हिऱ्याचं काय होतं, पाणी होऊन जातं. त्या ढेकणाच्या संगतीचा परिणाम आहे. असे आजकाल बऱ्याच हिऱ्यांचं पाणी झालंय. संतन की करले संगत संतन की करले जन्म का सार्थक चू करले. वा. किंवा एक हिंदी भावगीत असं ऐकलं जातं की खूप सुंदर आहे. संतन के संग जरा लाग रे, संतन के संग जरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे, तेरी अच्छी बनेगी.